शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा। अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। परमपूजनीय सद्गुरूंच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्रामधल्या भगवान श्री विष्णूंच्या 1000 नावांचा आपण विचार करतो आहे श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या भाष्याच्या अनुषंगाने। आज आपल्यासमोर श्लोक क्रमांक 62 आहे, तो आधी आपण म्हणू। त्रिसामा सामग साम निर्वाणं भेषजं भिष संन्यासकृच्छम शांतो निष्ठा शांति परायणम। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। 62 क्रमांकाचा श्लोक। त्रिसामा सामग साम निर्वाणं भेषजं भिषक संन्यासकृच्छम शांतो निष्ठा शांती परायणम। यामध्ये एकंदर 12 नावं भगवंतांची आहेत। सर्व नामांचे अर्थ फार उत्तम आहेत। आचार्यांनी ते खूप पद्धतशीरपणे दिलेले आहेत। आज जो श्लोक आपल्यासमोर आहे त्यातलं पहिलं नाव आहे त्रिसामा, दुसरं सामग आणि मग साम। ही पहिली 3 नावं जी या श्लोकात आलेली आहेत ही वेदांच्या संदर्भातली आहेत। आपण सर्वांना माहिती आहे की वेद 4 आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद। या 4 वेदांपैकी भगवान स्वतः भगवद्गीतेत असं म्हणतात की वेदानां सामवेदोस्मी। मी 4ही वेदांचा जर विचार केला, भगवान विभूती योगात बोलले बरं काय। भगवंतांनी ज्या आपल्या दिव्य विभूती 10व्या अध्यायात सांगितल्या श्रीमद भगवद्गीतेच्या, त्यामध्ये भगवान बोलतात वेदानां सामवेदोस्मी, सामवेद मी आहे। याचा अर्थ ऋग्वेद ते नाही असं नाही, पण विशेष भाव प्रगट जे केले आहेत विभूती योगामध्ये, इथे मी आहे। यद्यद् विभूती मत्सत्वम, तिथे मी आहे, मी विशेष तत्वानी जिथे आहे। सामवेद भगवान म्हणतात मी आहे। वास्तविक सगळेच वेद भगवंतांचे निश्वासित आहेत असं वर्णन आहे। अस्य महतो भूतस्य निश्वसितम तद्यद ऋग्वेदो सामवेदो यजुर्वेदः अथर्वांगिरसः असं श्रुती आहे की सर्वच त्याची अतो महतो भूतस्य निश्वसितम, अस्य महतो भूतस्य निश्वसितम, ही सगळी त्याची निश्वसित आहेत। वेद भगवंतांपासूनच निर्माण झाले। योगनिद्रेत भगवान असताना त्यांच्या निश्वासित म्हणजे घोरण्यातून म्हणतात, पण निश्वासित म्हणजे उच्छ्वास, जो आपण श्वास उच्छ्वास, त्यातल्या निश्वसितातून वेद निर्माण झाले। अस्य महतो भूतस्य निश्वसित। माऊलींनी याचा ज्ञानेश्वरीत अनुवाद पण केला आहे। हा वेदार्थ सागरू जया निद्रिस्थाचा घोरू। त्यामुळे भगवंतच ते आहेत, पण त्यातल्या त्यात मला, एखाद्या आईला 4 मुलं असतात, सर्वांना प्रेम करतेच आहे, प्रश्नच नाही, पण त्यातल्या त्यात जो सर्वात धाकटा आहे त्याच्यावर विशेष जास्त प्रेम असतं आईचं। जसं कुंतीला 5 पुत्र आहेत, त्यातल्या सहदेवावर तिचं फार प्रेम आहे, म्हणजे अर्जुनावर नाही, भीमावर नाही असं नाही आहे, पण विशेष प्रेम त्या धाकट्यावरती असतं। त्याप्रमाणे 4 अपत्यच आहेत भगवंतांचीही, पण त्यातल्या त्यात भगवान म्हणतात सामवेद म्हणजे मी आहे। सामवेदाच्या संदर्भात पहिली 3 नाव आहेत, त्रिसामा, सामग, साम। प्रत्येक नावाचा वेगळा वेगळा अर्थ जो आचार्यांनी दिला आहे तो आपण पाहणार आहोत।
आधी एक तीनही नावांविषयी एक सामान्य रूपाने जे बोलणं आहे ते बोलत आहे. सामवेद यातले मंत्र हे गेय आहेत. त्यामुळे सामवेदाचे मंत्र म्हणताना त्यात गेयता असल्यामुळे ते गाऊन म्हटल्या जातात. आणि सगळे राग रागिण्या इत्यादीमध्ये जेव्हा कुठे एखाद्या मंदिरामध्ये मंत्रोच्चार असतात किंवा मंत्रोच्चारापेक्षा त्याला मंत्रोच्चार यज्ञ असतात, सामवेदाच्या मंत्रांनी आहुती दिल्या जातात, किंवा मंदिरामध्ये मंत्रजागर हा पुष्कळ मंदिरांमध्ये प्रकार आहे. मंत्रांनी भगवानाला जागं ठेवायचं, त्याची स्तुती करायची, त्याच्याच शब्दाने त्याची स्तुती करायची. त्यावेळी मंत्रजागरामध्ये सामवेदाचे मंत्र म्हणणारे जे अधिकारी ऋत्विज असतात ते गाऊन करतात. सामवेदाच्या ऋचा गेय आहेत, गायल्या जातो. म्हणून गायन म्हटलं की सामवेदाची आठवण येते. आणि त्यामुळे भगवंतांनी सगळ्यात पहिलं नाव व्यासांनी जे सांगितलं यामध्ये भीष्माचार्यांनी धर्मराजाला त्रिसामा आहे. सामवेदाचे मंत्र सर्वात गोड आणि संगीतमय असणारे मंत्र. आणि सामवेदाच्या त्रिसामा म्हटलं आहे. 3 मंत्र अतिशय प्रसिद्ध सामवेदातले आहेत. एक रथंतर साम, बृहत साम आणि वैरूप साम अशी त्यांची नावं आचार्यांनी दिलेली आहेत. रथंतर साम, बृहत साम आणि वैरूप साम याच्याविषयी फार विशेषत्वाने चर्चा करायची असेल तर काही ऋत्विजांकडून, आचार्यांकडून किंवा जे सामवेदाचे अधिकारी आहेत ज्यांनी वेदांच्या ऋचा ह्या गुरुकुलात धारण केल्या आहेत, गुरुजनांकडून त्यांनी संथा घेऊन शिकले आहेत, ते याचं विस्ताराने आपल्याला वर्णन करू शकतील. फक्त आचार्यांनी भाष्यात लिहिलं आहे म्हणून रथंतर साम, बृहत साम आणि वैरूप साम असे 3 सामवेदामध्ये मंत्र गायनाच्या 3 वेगळे प्रकार आहेत. आणि 3 आहेत हे म्हणून सामवेदातल्या 3 मंत्रांना गायन प्रकारांनी विशेषत्वांनी म्हणण्याचा प्रकार पद्धत म्हणून त्रिसामा हे त्याचं नाव आहे. शिवाय अजून एक अर्थ आचार्य दिलेला आहे. सामवेदाचे मंत्र देवलोक, गंधर्वलोक आणि मनुष्यलोक या 3 लोक आहेत म्हणून देवलोक, गंधर्वलोक, मनुष्यलोक म्हणजे पृथ्वी आपली. या 3 लोकांमध्ये ज्याचं गायन केलं जातं त्याला त्रिसाम, त्या दोन्ही अर्थाने घ्या 3 मुख्य मंत्रांचं गायन किंवा 3 लोकांमध्ये गायन. आणि त्याप्रमाणे आपण त्रिसामा या शब्दाचा किंवा नामाचा असा अर्थ आहे. म्हणून हे या सर्व प्रकारात भगवान बसलेत. म्हणून भगवंतांचं एक नावच या श्लोकातलं पहिलं त्रिसाम असं आपण ऐकलं. 3 नावं पहिली जी आहेत ती सामवेदा संदर्भातलीच आहेत. आता द्वितीय क्रमांकाचं जे नाव आहे सामग म्हणजे गायन, ग म्हणजे गायन करणारा, सामवेदाचं गायन करणारा जो आहे तो परमात्मा. आत्ता आधी असा उल्लेख केला काही ऋत्विज, आचार्य मंत्रजागरामध्ये सामवेदाचे मंत्र म्हणतात. भगवान कुठून आले? भगवंतांनी सर्वात आधी जेव्हा याची निर्मिती त्यांच्या निश्वसातून झाली, सगळ्यात पहिले याचं गायन त्यांनी केलं आहे. आणि म्हणून सामाचं 3 सामांचं मुळात पहिल्यांदा गायन करणारा परमात्माच आहे. म्हणून सामग त्यांचीच निर्मिती, त्यांनीच गायन केलं. मग त्यापासून पुढे ती अनेक आचार्यांनी धारण केली. आणि गुरुशिष्य परंपरेप्रमाणे संथा या प्रकारातून म्हणजे एकाने सांगायचं, गुरुजनांनी आचार्यांनी सांगायचं, शिष्यांनी त्याची पुनरुक्ती करायची, आवर्तनं करायची, त्याला आवर्तनं म्हणतात. वैदिक शिक्षणामध्ये गुरुजनांनी दिलेल्या शिक्षणाचं पुन्हा पुन्हा म्हणण्याला आवर्तनं म्हणतात. अशी आवर्तनं मग इतरांनी अनेकांनी केली. पण मुळात सामगायनाची ही प्रथा, पद्धत, रीती ही भगवंतांनी सुरू केली. म्हणून ग म्हणजे गायन, म्हणून सामवेदाचं गायन करणारा परमात्मा, त्याचं नावच सामग. किती छान नाव आहे, सामवेदाचं गायन करणारं. जसं कोकिळेसारखी गाणारी गायिका म्हणून गान कोकिला, लता मंगेशकरला आपण उपाधी दिलेली आहे सर्वांनी. गान कोकिला, कोकिळेसारखी. सामग गायन करणारा म्हणून त्याचं नावच, तिला गान कोकिळा नाव का पडलं लता मंगेशकरला? तिचा कंठामध्ये फार सुंदर असा पंचमस्वर लागायचा आणि म्हणून
तिचं नावच गाणं खोकं. तसं भगवंतांचं उत्तम गायन सामवेदांचं करणारे, ते त्यातल्या ऋचांचं करणारे प्रथम गायक, आणि म्हणून त्यांचं नाव सामग असं द्वितीय क्रमांकाचं आहे. साम वेदासंदर्भातच आहे. तिसरं नाव साम असं आहे. या श्लोकामधलं तिसरं नाव हा गट आहे. त्रिसामा सामग साम. साम म्हणजे सामवेद स्वरूपच. सामवेदाच्या 3 मंत्रांमुळे त्रिसाम, 3 लोकात गातात म्हणून मनुष्य, गंधर्व आणि देवलोकात गाणारा म्हणून असं त्या अर्थ वेगळा. पण इथे ये साम याचा अर्थ सामवेद स्वरूपच. सगळं वेदच परमात्मा आहे. खरं सामवेदच काय? भगवान श्रीमद भगवद्गीतेत म्हणाले, सर्वस्य चाहम 15व्या अध्यायात, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनंच वेदैश्च सर्वैर अहमेव. सगळे वेद मीच आहे. वेदैश्च सर्वैर, सगळे वेद 4च आहेत. मुळात वेदराशी एकच होता. मुळात वेदराशी भगवंतांच्या मुखातून निघाले एकच आहे. पण पुढे तो व्यास महर्षींनी 4 भाग केले लोकांच्या आकलनासाठी. अधिकाराप्रमाणे त्यांना हे कळणार नाही म्हणून त्याप्रमाणे त्याचे 4 भाग केले. पण सामवेद स्वरूपच परमात्मा. सगळे वेदस्वरूप. तर वेदश्च सर्वैर अहम एव वेद्यो वेदांतकृत वेदविदेव चहम, असा जो श्लोक 15व्या अध्यायात आहे तो सामवेद स्वरूप, सर्व वेद स्वरूप. पण इथे सामवेदाविषयी बोलणं चाललं आहे 3ही नामांनी पहिल्या. म्हणून सामवेद स्वरूप जो आहे त्याचं नाव साम. अजून एक अर्थ भाष्यात आहे, शांत करणारा, सर्व जीवांना अंतिमतः शांती प्रदान करणारा, ऐक्यतेत नेणारा. सर्वात मोठं बक्षीस, उपाधी, पुरस्कार जीवाला त्याच्या उपासनेप्रमाणे, साधनेप्रमाणे त्याची तयारी झाल्यावर त्याला ऐक्यात नेणारा, हा एक अर्थ आहे. आणि अत्यंत विकारी जेव्हा जीव असतो त्याचा जो क्रोध नावाचा एक विकार येतो. काम, क्रोध, मोह, मद, मत्सर आपल्याला माहिती आहे, षड्विकार आहेत. त्यांच्या अधीन जर गेले तर मग साधनेत बाधा येते. म्हणून क्रोध आलेल्या भक्तांना शांत करणारा असंही एक सामवेद स्वरूप सामाचं नाव आहे. आणि 3 अजून एक अर्थ दिला आहे भाष्यामध्ये, समानता. सर्व भूतांच्या ठाई समानता. अर्जुना, भगवान गीतेत ते म्हणाले, न मे द्वेषोस्ति न प्रिया. सर्व सारखे त्याच्यासाठी. सर्व भूत, सर्व जीव, भूतसृष्टीतले सगळे जीव निर्माण झालेले, सर्वांना एक समान पाहणारा. याच्यासमोर कोणी लहान मोठा नाही, श्रीमंत दरिद्री नाही, गोरा काळा नाही, काही कोणताच भेद नाही. त्याच्या दृष्टीने फक्त तो साधक आहे, तो भक्त आहे. म्हणून मी बाकी कोणत्या गोष्टीकडे पाहत नाही, मी भेदाने पाहतच नाही. फक्त तो माझ्याकडे आकृष्ट होऊन माझी भक्ती कशी करतो, माझ्याकडे यायचा प्रयत्न कसा करतो, त्यांच्या अंतःकरणात कसा भाव आहे. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. अनन्यास रक्षी तसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मनाच्या श्लोकात रामदास स्वामींनी वर्णन केलं आहे. अंतःकरणातला भाव ओळखून त्यांना एक समान पाहून, लहान मोठा न पाहता. 5 वर्षाच्या ध्रुव आणि प्रल्हादाला भगवंतांनी दर्शन दिलं. प्रल्हादासाठी तर एक उग्र अवतारी घेतला. ध्रुवाच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान गरुडावर बसून आले. प्रल्हादासाठी म्हणजे हिरण्यकश्यपूने इतका छळ केला, पण भगवान स्तंभामधून प्रगट झाले. कोणी लहान मोठा कोणीच नाही आला कोणाहीसाठी. हा ईश्वर स्वरूपात जेव्हा ब्रह्मदेव आहे तेव्हा ब्रह्मदेव रूपात ईश्वरच आहे ना. हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली, तपश्चर्येची देवता ब्रह्मदेवाला मानली आणि त्यामुळे त्याला ब्रह्मदेव प्रसन्न झाले. तो लहान मोठा, उग्र, राक्षस, दैत्य, यक्ष, किन्नर, गंधर्व असा भेद नाही पाहत. तो दैत्यांनाही प्रसन्न होता. असे कितीतरी उदाहरण आहेत. रावण, कुंभकर्ण, बिभीषण यांनीसुद्धा ब्रह्मदेवाची खूप तपश्चर्या केली असं वर्णन आहे. मग त्यांच्या गुणांच्या प्रभावामुळे, सत्वरजतमांच्या गुणांच्या प्रभावामुळे त्यांनी जे मागितलं ते वेगळं. मुद्दा सुरू आहे की भगवान लहान मोठा पाहत नाही, भेदभावच धारण करत नाही. त्याची उपासना केली, त्याला प्रसन्न करण्याकरता तपश्चर्या केली तर त्याला प्रसन्न होतात आणि वरम ब्रूही म्हणतात. मग ते दैत्य म्हणतील की मला असं दे, तसं दे, अमर कर. हे त्यांच्या गुणांच्या एकंदर रेट्याप्रमाणे, प्रकारांप्रमाणे होईल. पण याच्यासाठी
परमात्म्यासाठी लहान मोठं कोणीच नाही आहे, सगळे समान आहेत असा सर्वांना समदृष्टीने पाहणारा, सर्व जीवांना का पाहतो समदृष्टीने? हा समदृष्टीने कशाला? जीवच याचा अंश आहे ना. ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातन, हा भगवान भगवद्गीतेत बोलले. आणि त्यामुळे याचेच सगळे अंश आहेत म्हणून सर्वांना समान रूपाने पाहतो. पण फळ मात्र फलभेदोश्च सर्वतः अधिकारिण मा शास्ते फलभेदोश्च तत्वतः, असा श्लोक आहे भागवतात श्लोकार्ध. अधिकारिण मा शास्ते, अधिकाराप्रमाणे त्याच्या एकंदर स्वभावाप्रमाणे, स्वभावात त्रिगुण असतात, अधिकारिण मा शास्ते त्याप्रमाणे फल मिळत असतं. आणि म्हणून भगवंतांसाठी म्हणून असं कधी कधी दिसतं की फलात का फरक येतो. भागवतामध्ये प्रश्न विचारला आहे गोकर्णाच्या आख्यानामध्ये की असं का होतं की सगळे जीव सारखंच, त्यांनी विचारलं की सगळे सारखंच भागवत श्रवण करतात, पण गोकर्णाला, धुंदुकारीला, परीक्षितीला जे मिळालं सर्वांना का नाही मिळत? फलभेदोश्च तत्वतः, अधिकारिण माशास्ते फलभेदोश्च तत्वतः. अधिकार, ज्याचा अधिकार, याचा अर्थ साधनेची भिन्नता, गुणांचा प्रकार, स्वभावाची ठेवण, हे सगळं पूर्वजन्मात काय अर्जित केलेलं आणि काही क्रियमान स्वातंत्र्याद्वारे ह्या जन्मात तपश्चर्या करून मिळवलेलं, या दोघांची गोळाबेरीज करून एकत्र करून भगवान त्याला तसं फल देतात. मुद्दा सुरू आहे साम शब्दाचा समानता असा अर्थ जो केला आचार्यांनी. का समान? कारण जीव तर याचेच अंश आहेत, पण त्यांच्याकडे समान दृष्टीने पाहून त्यांच्या साधनेप्रमाणे, तपश्चर्येप्रमाणे त्यांना फल देणं. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. पण लहान मोठा असा भेद मानित नाही म्हणून याचं नाव साम नावाची ही पण एक छटा भाष्यात दिलेली आहे. 4 क्रमांकाचं नाव या श्लोकामधलं निर्वाणम. निर्वाण शब्दाचा अर्थ मोक्ष असा होतो. मोक्ष असा होतो म्हणजे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, असं याचं वर्णन वेदांत शास्त्रात केलेलं आहे. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. दुःख, वासना, बंधन हे तिन्ही जीवाला बांधून ठेवतात. बंधन जन्ममरण परंपरेत असतं आणि सुखदुःख जर असतील जीवनामध्ये तर कधी आनंद दशत्त जाऊ शकत नाही. पण दुःख, वासना, बंधनरहित दुःखाची अत्यंत निवृत्ती झालेलं जे ठिकाण आहे, जिथे दुःखाचा लवलेशही नाही, एकसारखी आनंदाचे डोही, आनंद तरंग, फक्त आनंद. आनंदाविषयी आनंदो ब्रह्मेती व्यजानात असं जे वर्णन आहे, श्रुती आहे, तैत्तिरीय श्रुती आहे. आनंदो ब्रह्मेती व्यजानात आणि आनंदेनं जातानी जीवंती. सगळे जीव आनंदासाठी जगत असतात. निर्वाण शब्दाचा अर्थ अत्यंत दुःखरहित दशा, दुःखाची अत्यंत निवृत्ती केलेली आहे. एक विचार अजून थोडासा करू या संदर्भात आपण. दुःख किंवा सुख हे परिस्थितीप्रमाणे, कर्माप्रमाणे, कार्याप्रमाणे, वेळेप्रमाणे इत्यादी गोष्टींच्या अनुषंगाने जीवाला होत असतात. पण असं मानलं आहे वेदांतशास्त्राने की जीवाला होणारं दुःख आणि सुख दोन्हीही, सुखदुःख ही दोन्हीही ही त्याचं स्वरूपाचं वर्णन नाही आहे. स्वरूपाच्या ठिकाणी नाही आहे, तो सच्चित आनंद आहे ना. मग आले कुठून? हे आगंतुक आहेत. हे उपाधिभेदानी किंवा उपाधीशी तादात्म्य पावल्यामुळे, मी देह आहे इथून हे सगळं सुरू होतं आणि मी माझं अहम इदम असं करून त्यात तो जाळ्यात फसतो आणि त्यामुळे तो दुःखाला प्राप्त होतो. पण झालेलं दुःख आहे आगंतुक आहे. आगंतुक शब्दाचा काय अर्थ आहे? जे मूलतः नाही आहे ते नंतर आलेलं आहे. आणि जे आगंतुक असतं ते नाहीसं करता येतं, दूर करता येतं. आपण निर्वाणम शब्दाचा अर्थ पाहतो. जे आगंतुक असतं म्हणजे मूलतः नाही आहे स्वरूप या जीवाजवळ, तो आनंद स्वरूप आहे. पण प्रकृतीच्या फेऱ्यामध्ये बंधनात अडकल्यामुळे देह प्राप्त झाला. मग देह प्रकृतीप्रमाणे आणि त्या एकंदर पिंडाप्रमाणे, वासनांच्या रेट्यांप्रमाणे ज्या बुद्धीत राहतात वासना, त्याप्रमाणे त्याला जरी क्रियमान स्वातंत्र्य असलं तसा वागत जातो आणि मग त्याला आसक्तीने राहावं लागतं. पण हे सगळं आसक्ती, दुःख, बंधन हे प्रकृतीचे जे धर्म आहेत, या धर्मांमुळे त्या जीवाला त्याचं मूळ स्वरूप कळत नाही आणि तो निर्वाण स्वरूप आहेच
असं त्याला कळत नाही. निर्वाण शब्दाचा मोक्ष अर्थ होतो. मोक्ष अत्यंत आनंदाची दशा आहे, दुःखाची अत्यंत निवृत्ती. अगदी एवढं पण दुःख तोंडी लावायलाही नाही, कारण दुःख हे आगंतुक आहे. ते प्रयत्नांनी, साधनांनी, गुरुकृपेने, ईश्वराच्या अनुग्रहाने, अशा अनेक गोष्टीमुळे ते होत असतं, होऊन जातं. आणि ते जर एकदा परिपूर्णता झाली आणि निर्वाण सुख त्याला मिळालं की तिथे दुःखाचा लोरेश नाही. दुःख, यातना, द्वेष, भय हे सगळे जे आहे हे आगंतुक म्हणजे नंतर आलेले आहेत. मूळ जीवाच्या स्वरूपात हे नाही. आणि आगंतुक जे असतं ते काही प्रकारांनी नाहीसा करतं. जसं मला खोकला आला, एखाद्या माणसाला, व्यक्तीला खोकला होतो, त्याला जन्मापासून खोकला आहे का? नाही. पूर्ण जन्मभर खोकला राहील का? नाही. काहीतरी वातावरण बदलामुळे, फार जास्त थंड गोड आईस्क्रीम खाल्ल्यामुळे, थंडी फार पडल्यामुळे, वातावरण बदलामुळे, एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात गेलो, पाणी बदलल्यामुळे खोकला होईल, सर्दी होईल, थोडा तापसुद्धा येईल. पण ह्या सगळ्या व्याधी ज्या आहेत, आधी व्याधी दोन्ही, या मूळ स्वरूपात नाही आहेत. ह्या नंतर येऊन चिकटल्या आहेत, त्यांना आगंतुक म्हणतात. नंतर येऊन चिकटलेल्या गुणांना, धर्मांना आगंतुक धर्म असं म्हणतात. जीवाचा मूळ धर्म, स्वरूप धर्म, सच्चित आनंद हाच आहे. आणि आगंतुक जे असतं ते उपायांनी नष्ट करता येतं. लौकिक व्यवहारात ताप, सर्दी, खोकला झाल्यानंतर त्या औषधांनी, वैद्याकडे, डॉक्टरकडे जाऊन त्यांनी दिलेले औषध घेऊन ते जातं. आणि त्याविषयी गमतीने असं बोललं जातं, एखाद्याला खूप सर्दी झाली असं बोललं जातं, डॉक्टरकडे गेलं, 7 दिवसाचं औषध देतात. आणि मग लोक म्हणतात की डॉक्टरकडे गेलं तर सर्दी 7 दिवसात जाते, आणि डॉक्टरकडे न गेलं तरी 7 दिवसात ती जातेच. म्हणजे 1 आठवड्यात जाते. डॉक्टरकडे गेलं तर 7 दिवसात जाते, नाही तर सर्दी 1 आठवड्यात जाते. कधीच 7 आठवडा म्हणतात, कधी 3 दिवस म्हणतात. पण 7 दिवस आणि आठवडा शब्द एकच आहे, कारण आगंतुक आहे ती काही मला नेहमीची चिकटलेली नाही. एखाद्या माणसाला जन्मभर सर्दी असं नाही होऊ शकत. तो कधी कधी मूळ स्वरूपाला येतो, पण कधी वातावरण बदलले की सर्दी होते. त्याप्रमाणे दुःखाची अत्यंत निवृत्ती असं जे आपण म्हटलं, मोक्ष शब्दाचा नावाचा अर्थ पाहतो आहे आपण. निर्वाण, अत्यंत दुःख जिथे नाहीच, पूर्ण आनंदाची दशा. आणि आनंदाला पर्यायी शब्द नाही आहे बरं का. सुखाला दुःख तरी आहे, पण निंदेला द्वेष हे आहे. निंदास्तुती हे द्वंद्व आहेत. तिथे द्वंद्वच नाही ना, कारण एक ब्रह्म द्वितीय नास्ती. मग तिथे जर पुन्हा 2 मानले की तिथे सुखदुःख झाले. सुखदुःख नाही तिथे, आनंद. म्हणून आनंदाला पर्यायी शब्द नाहीच आहे. निर्वाण, अत्यंत आनंदाची अवस्था, दशा, आणि ती जागा तिला मोक्ष असं म्हणतात. मग ती जागा अशी म्हणजे काय खूप वर आणि कुठे विमानाने जावं लागतं असं नाही, इथेच आहे. देव जवळी अंतरी, परी भेटी नाही जन्मभरी. भाग्य आले संतजन, झाले देवाचे दर्शन. मग सद्गुरु कृपेने, संतांच्या सहवासाने जीवाला अनुग्रह होऊन काय लागतं की अरे येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीचं थडिये सरले. माया जळ श्रीराम, मायाबाईचं हे जळ पाणी, ज्या दुःख, यातना, क्लेश, भय इत्यादी आहे, ज्यामुळे मला जन्ममरण परंपरा मिळते, त्याला बंधन म्हणतात. हे दूर होऊन जी स्थिती येते त्याला निर्वाण. आचार्यांनी फार भारीच याचं वर्णन केलं त्यांच्या सगळ्याच स्तोत्र अष्टक काव्यांमध्ये. पण निर्वाण अष्टकम आचार्यांचं अष्टकच आहे. आणि सर्वात शेवटी आचार्यांनी त्या निर्वाण अष्टकाला नावही दिलं आहे की मी नाहीच आहे कोणी आहे, मी अखंड परमात्मा स्वरूपच आहे, मी मोक्षरूपच आहे. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम नच देव. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम नच व्योम भूमिर नचो पंचवय. नवा सप्तधातुर्नवा पंचकोशः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. शिवा अहम चित आनंद रूप, मी परमात्माच आहे. ही मोक्षाची, हे निर्वाण षटकम आहे. आणि त्यामुळे आचार्यांच्या या अष्टकात फार भारीचे वर्णन आहेत की निर्वाण ते हे नाही, ते नाही, ते काहीच नाही. नमे द्वेष रागो नच प्राणसंज्ञो, काहीच नाही. अहं निर्विकल्पो निराकार रूपो विभुत्वाच सर्वत्र सर्वेंद्रियाणाम. हे सगळं जे वर्णन निर्वाण षटकात केलेलं आहे हे जीवाच्या मूळ स्वरूपाचं वर्णन आहे. म्हणून निर्वाण शब्दाचा अर्थ मोक्ष आहे. मूळ स्वरूप त्याचं आनंदरूपमयच आहे.
त्याचं नाव निर्वाण आहे. निर्वाण शब्दाचा तसा शब्दाचा अर्थ मोक्ष असा होतो. आणि याविषयी सगळं वर्णन अनेक ग्रंथांमध्ये येतं. आणि अत्यंत निर्भयतेची स्थिती, अत्यंत आनंदाची स्थिती, अखंड असण्याची स्थिती, अखंड ज्ञानामध्ये राहण्याची स्थिती, सच्चित आनंद आणि अत्यंत भयरहित अवस्था. म्हणून निर्वाणाविषयी वर्णन करताना अशी श्रुती येते, अभयं वै ब्रह्म. अत्यंत भयरहित दशा जिथे येते, भयरहित. बाकी सर्व व्यावहारिक जगामध्ये सर्व भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. भयानेच ग्रस्त आहे सगळं. कोणाला कशाचं भय, कोणाला कशाचं भय. परंतु अत्यंत भयरहित अवस्था, आनंदरूप अवस्था म्हणजे निर्वाण. म्हणून भगवंतांचं नाव या श्लोकातलं 4 क्रमांकाचं निर्वाण असं आपण पाहिलं. 5 आणि 6 नावं पुन्हा हा गट आहे. ह्या श्लोकामधली 5 आणि 6 क्रमांकाचे नाव पुन्हा एक गट आहे. भेषजम, भिषक वेगळे आहे. भेषजम आणि भिषक. भेषजम म्हणजे औषध. औषधाला संस्कृत भाषेत भेषज म्हणतात. जसं मला मगाचंच उदाहरण पाहू, खोकला झाला आहे, डॉक्टरकडे गेलो, ते काही प्रिस्क्रिप्शन लिहून देतात. मग मेडिकल स्टोअर्समध्ये जाऊन का कफ सायरप काही गोळ्या आपण आणतो, त्या घेतो 3-4 दिवस. म्हणजे औषधी असतात. प्रत्येक रोगावर औषध असतं. मग याला का औषध म्हटलं आहे? कारण सगळ्या जीवांना झालेला भवरोग प्रकृतीच्या विळख्यात सापडल्यामुळे सगळे विकार, मग भय, शोक, क्लेश, दुःख, स्पर्धा, ईर्ष्या, असूया, मत्सर, हे सगळे दूर करण्याचं सामर्थ्य एका परमात्म्याचं आहे किंवा संतांचं आहे किंवा सद्गुरूंचं आहे. संत, सद्गुरू आणि परमात्मा एकच असतात. वेगळ्या वेगळ्या थोड्या छटा आहेत ते अर्थाच्या, पण एकरूप असतात. ते हे सगळं करू शकतात. औषध तेच आहे. भवरोगाचं औषध तेच आहे. आचार्यांचा एक काव्य आहे, प्रश्नोत्तरी नावाचं काव्य आहे. त्यामध्ये आचार्यांनी छान वर्णन केले. को दीर्घ रोगो भव एव साधो. 2 चरण म्हणतो फक्त. 4 चरणांचं हे काव्य आहे. प्रत्येक कडव्यामध्ये 4-4 चरण आहे. को दीर्घ रोग, सर्वात मोठा दीर्घ रोग कोणता आहे? भवसागर. जोपर्यंत हा जीव जन्माला आल्यानंतर जन्म आणि मृत्यूपर्यंत त्याचा जो प्रवास आहे, त्याला मिळालेलं आयुष्य आहे, वय आहे, तोपर्यंत त्याला भवरोगच झालेला आहे. भवरोगामध्ये मग पुष्कळ गटांगळे आता खालतो. याला नदीचंही नाव देतात, रोगाचंही नाव देतात, अरण्याचंही नाव देतात, भवअटवी म्हणतात. पण सध्या या ठिकाणी भवरोग म्हटलं आहे. हा सगळ्यात मोठा रोग आहे. सर्दी खोकला तरी लगेच जाणार आहे, पण भवरोग हाही आगंतुकच आहे. जीवाला झालेला जडलेला भवरोगही आगंतुकच आहे. कारण मुळात जीव सच्चिदानंद रूप आहे, आगंतुकच आहे. मग आगंतुक औषधाने जातो. औषध कोणी द्यावं? या भवरोगावर औषध संतांनी द्यावं, सद्गुरूंनी द्यावं, स्वतः ईश्वराने द्यावं. म्हणून भगवान जे औषध देतात, औषध म्हणून भेषजम भव, सगळ्या भवरोगाचं औषध भगवान किंवा त्यांचं नाम, जे एकरूपच आहे. आपण नामावरतीच ते चिंतन करतो आहोत. भगवन नाम सगळ्या नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारती, नामस्मरणे पावियती उत्तम पदे श्रीराम. हे सगळं नामामुळे औषधच सगळ्यात चांगलं. भगवान स्वतःच भेषजम औषध आहेत. आणि म्हणून भगवंतांचं हे नाव भेषजम औषध आहेत भवरोगावरचं. म्हणून पुढचं नाव भिषक आहे. दोन्ही नावांचा हा गट आहे, भेषजम, भिषक. आणि भिषक शब्दाचा अर्थ वैद्य असा होतो. कारण एखादी व्याधी झाल्यानंतर आपण तीच गेली नाही तर मग 2-3 दिवस जुने लोक वाट पाहायचे. आणि आता तसं नाही. आता ताबडतोब काही झाले की अंगावर काढू नका म्हणून लगेच जायचं असतं. पण व्याधी काय झाली तर वैद्य किंवा डॉक्टरकडे जावं लागतं. फार जास्त काळ लांबली तर मग त्यातल्या त्यात तज्ज्ञाकडे, स्पेशलिस्टकडे जावं लागतं. मग आजच्या एकंदर व्यवस्थेप्रमाणे ब्लड चेक करून इत्यादी व्याधीचं निदान करावं लागतं. मग ते करणारा जो आहे, व्याधींचं निदान करणारा, डोळ्यांची व्याधी आहे आय स्पेशलिस्टकडे, हृदयाची आहे कार्डिओलॉजिस्टकडे, वेगळ्या अवयवांचे वेगळे तज्ज्ञ आजकाल आहेत आणि असतात. खरोखरच तज्ज्ञच असतात. लिव्हरचे, किडनीचे इत्यादी. त्यांना डॉक्टर म्हणतात, स्पेशालिस्ट म्हणतात. वेगवेगळे शिक्षण, उच्च शिक्षण त्यांनी घेतलं असतं, त्यात त्यांचा स्पेशलायझेशन असतं. तेव्हा हे सगळे वैद्य आहेत. सर्व रोगांची चिकित्सा करणारा असतो, त्याला वैद्य म्हणतात किंवा डॉक्टरही म्हणतात.
मग सर्व प्रकारच्या दुःखांना दूर करून भवरोगाचाही नाहीसा करून जो या जीवाला आपल्याशी एकरूप करून घेतो त्याला भिषक असं नाव दिलेलं आहे. भवरोगाचा वैद्य, जन्ममरण किंवा भय अहंकार दूर करणारा आणि देवतांचा सुद्धा, जीवांचा तर वैद्य आहेच, पण त्याचप्रमाणे भगवान देवतांचाही वैद्य आहे. उदाहरण म्हणून पाहू आपण दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचं उदाहरण पहा. तिथे वीरभद्राला निर्माण करून भगवान महादेवांनी खूप विध्वंस केला, कारण सतीने आत्मदहन केलं ना पित्याच्या यज्ञामध्ये. ही कथा आहे भागवतामध्ये, इतरही पुराणांमध्ये आहे. मग भगवान महादेव तिथे गेले, ब्रह्मदेव महादेवांकडे गेले की महादेवा, एखाद्या यज्ञाचा विध्वंस होणं चांगलं नाही. वीरभद्रांनी किती प्रकारचा त्रास दिला आहे, पुरुषाचे दात पाडले आहेत, कोणाचं काही पाडलं, अनेक 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 त्या ठिकाणी दक्ष प्रजापतीच्या सैन्यातले म्हणा, त्याच्या परिवारातले म्हणा, अनेक जण जखमी झाले, अनेकांचे इंद्रिय नामोहरण केली या वीरभद्रांनी. असं होऊ देऊ नका, यज्ञ आहे तिथे शेवटी, आणि यज्ञपती आपणच आहात भोलेनाथ, असं ब्रह्मदेवांनी जाऊन शंकरांना सांगितलं. भगवान महादेव आले दक्ष प्रजापतीच्या यज्ञापाशी. त्यांनी सर्वांना, ज्यांना ज्यांना काही बाधा झाली होती वीरभद्रामुळे, त्यांचे सगळ्या शारीरिक व्याधी दूर केल्या. पुरुषाला दात दिले, कोणाला दक्षाला बोकडाचं मस्तक लावलं, दक्षाचा शिरच्छेद केला होता ना, त्यालाही जिवंत केला. सर्वांना ठीक केलं, चांगलं केलं, औषध देऊन चांगलं केलं. भिषक म्हणून देवतांचा सुद्धा वैद्य, डॉक्टर, अंतिमतः भगवानच साहेब म्हणून देवतांचा सुद्धा वैद्य असणारा असं आचार्यांनी केल्याशिवाय हे सर्व करताना भगवान भिषक आहे. म्हणजे कशा पद्धतीने आहे पहा. जितक्या वनस्पती भगवंतांनी निर्माण केल्या आहेत या सृष्टी निर्मितीच्या वेळी, की त्यामध्ये प्रत्येकामध्ये नास्ति मूलो अनौषधम असं एक श्लोक येतो की अयोग्य पुरुषन्नास्ति योजकस्तत्र दुर्लभः अमंत्रम अक्षरन्नास्ति नास्ति मूलो अनौषधम. फक्त या द्वितीय चरणाचा सध्या आपल्याला उपयोग आहे. नास्ति मूलो अनौषधम, एकही वनस्पतीचं मूळ, मग ते औदुंबर असो, पिंपळ असो, शमी असो, वड असो, पारिजातक असो, या प्रत्येकाचं वनस्पतीचं मूळ, पान, फूल हे सुद्धा अत्यंत औषधी आहे. मग कोणी निर्माण केलं आहे? हे सगळी भगवंतांची निर्मिती आहे. औदुंबर कल्पवृक्ष म्हणतात तो, त्याचं खोड, पान, फळं सगळंच औषधी आहे. आणि भगवंत औषधी रूप आहेत, म्हणजे या सगळ्या रूपाने, सगळ्या सृष्टीतल्या वनस्पतींच्या रूपाने भगवान भिषक आहेत, वैद्य आहेत. आधी आपण भेषजम पाहिलं औषधी, आता भिषक, या सर्वांचं ज्ञान असणारा, या सर्व वनस्पतींना निर्माण करणाराच म्हणून भगवंतांचं एक नाव भिषक असं आहे. 6 क्रमांकाचं. 7 क्रमांकाचं नाव या श्लोकामधलं आहे संन्यासकृत. संन्यासकृत याचा अर्थ संन्यास आश्रमाची निर्मिती करणारा. संन्यास आश्रमाचीच का, 4 आश्रम आपल्या आर्य सनातन वैदिक धर्मात बोलल्या गेले आहेत. ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि संन्यास या 4 आश्रमांचं पुष्कळ वर्णन अनेक ग्रंथात येतं आहे. संन्यासकृत त्या आश्रमाची निर्मिती करणारा. आणि संन्यास आश्रमातलं एकमेव कर्म आहे फक्त भगवत प्राप्तीसाठी अखंड प्रयत्न करणं. तिथे प्रपंच नाहीच आहे. तो गृहस्थाश्रमापर्यंत संपतो, पुढे आधी वानप्रस्थ. एकाएकी संन्यास आश्रम झेपणार नाही म्हणून मध्ये वानप्रस्थ दिला आहे, आणि मग त्यानंतर संन्यास आश्रम फक्त भगवत प्राप्तीसाठी अखंड साधना करणे, याला संन्यास आश्रम म्हणतात. जसं राजा भरताचं उदाहरण भागवतात येतं. त्यांनी यथासांग सर्व प्रपंच राज्यकारभार यशस्वीपणे आटोपल्यानंतर त्यांनी संन्यास धारण केला आणि गंडकी नदीच्या किनाऱ्यावर जाऊन त्यांनी पुढे संन्यास धारण करून तप केला आहे. पुढची कथा नाही आपल्याला बोलायची, पण अशा प्रकारे संन्यास आश्रमाची निर्मिती करणारा, की ज्या आश्रमातून भगवत प्राप्ती आहे त्याची निर्मिती करणारा. आणि दुसरी एक छटा अजून आचार्यांनी वर्णन केली आहे. नर नारायण ऋषींच्या रूपाने संन्यास आश्रम स्वतः स्वीकारलेला.
नरनारायण ही संकल्पना आहे, याची कथा पण येते भागवतामध्ये. हे मार्कंडेय ऋषींना हे प्रसन्न झाले होते. ऋषी आहेत दोन्ही, नर आणि नारायण दोन्ही ऋषी आहे. द्वापरयुगाचा विचार केला तर भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे नरनारायण आहेत बरं का. नरनारायण ऋषींनी अवतार घेतले द्वापरयुगामध्ये. त्या काळच्या व्यवस्थेला धर्मसंस्थापनार्थाय म्हणून द्वापरयुगामध्ये नरनारायण ऋषींनी अर्जुन आणि कृष्ण रूपं घेतली. कलियुगातही ते आहेत. आपण कधी बद्रीनारायणला गेला असाल तर तिथे 2 पर्वत दाखवतात. एक नर आहे, एक नारायण आहे. फार उंच पर्वत आहेत आणि असं मानल्या जातं श्रद्धेने की ते दरवर्षी थोडे थोडे कमी होतात. 1-1 इंच म्हणतात तिथली माणसं. आणि जेव्हा ते पूर्ण भुई सपाट होतील तेव्हा कलियुग संपेल, अशी एक तिथे वदंत आहे. पण नरनारायण ऋषींच्या रूपाने संन्यास आश्रम स्वीकारणारा, म्हणून याचं नाव संन्यासकृतही आहे. अजून एक छटा आचार्याने दिली आहे, सर्व प्रकारच्या वस्तूंना योग्य जागी ठेवणारा. सृष्टी निर्मितीच्या वेळी भगवंतांनी जी निर्मिती केली, जसं चंद्र सूर्य निर्माण केले, त्या वस्तूंना हे संन्यासकृत लिहिलं आहे. त्याचा अर्थ त्या निर्माण झालेल्या पदार्थांना त्यांच्या जागी सुरक्षित ठेवणारा. एवं प्रवर्तितन चक्रन नानुवर्तयती. ह्या सूर्य आणि चंद्र यांचे ऑर्बिट्स ठरले आहेत, यांच्या कक्षा ठरल्या आहेत, तिथेच फिरायचं, प्रत्येक ताऱ्याने तिथेच राहायचं. यांच्या आपसामध्ये टकरी होत नाही. अफाट विशाल अवकाश वरती अंतराळ आहे, त्यामध्ये अनेक कोट्यावधी ग्रहतारे आहेत, पण 2 आपसात कधी त्यांची टक्कर होत नाही. ते सर्व भगवंतांनी निर्माण केलेलं आहे. यालासुद्धा संन्यासकृतमध्येच घातलं आहे. अत्यंत संन्यस्त वृत्तीने भगवंतांनी हे केलेलं आहे. भगवंतांनी दिवस रात्र ग्रहण, ज्याला आपण ग्रहण किती येतात आणि ज्योतिषशास्त्र सांगतं आजपासून पुढे 1000 वर्षापर्यंत ग्रहण कधी लागणार याचा अचूक अंदाज नाही, अचूक वेळ, ग्रहण वेधकाळ, ग्रहणकाळ, मोक्षकाळ हे सगळं आधी लिहिलेलं असतं आहे. हे सगळं भगवंतांनी करून ठेवलेलं आहे. म्हणून सर्व प्रकारच्या वस्तूंना योग्य जागी ठेवणारा आणि योग्य वेळी योग्य घटना घडवणारा म्हणून सुद्धा संन्यासकृत शब्दाची एक छटा आचार्याने दिलेली आहे. त्या वस्तूंनी तेच काम करायचं. माऊलींनी ज्ञानेश्वरी त्याच्यावर सुंदर ओवी लिहिली आहे पहा. पर्वती बैसका न सांडावी, समुद्रे मर्यादा नोलांडावी, पृथ्व्या भूते वाहावी ही आज्ञा माझी. त्या वस्तूंना त्या ठिकाणी योग्य जागी ठेवणारा. आता समुद्र जर का उल्लंघन केलं, पाणी आलं तर काय पृथ्वीवरती काय जग राहील की नाही. समुद्राने विचार केला की मला माझी मर्यादा जी दिली आहे ती ओलांडायची आहे. मी आता इथून मर्यादा ओलांडेन, मुंबईचा समुद्र आहे, मी नागपूरमध्ये पाणी जाईल माझं, असं नाही होऊ शकत. समुद्रे मर्यादा नोलांडावी, पर्वती बैसका न सांडावी. पर्वतांनी जर म्हटलं की नाही आम्हाला सुद्धा आता शहरात राहून पाहिजे, मेट्रो सिटीमध्ये जायचं आहे, आणि सगळे पर्वत जर इथे येऊन बसले पुणे शहरात तर नाही चालणार. पर्वती बैसका न सांडावी, समुद्रे रेखा नोलांडावी. आणि या जमिनीने भूमीने म्हटलं की मला या सगळ्या भूतांचा भार नाही सहन करायचा आहे, नाही करावाच लागेल. पृथ्व्या भूते वाहावी ही आज्ञा माझी. हे सगळं भगवंतांनी त्या वस्तूला योग्य जागी अगदी सृष्टी निर्मितीच्या वेळेस ठेवलेलं आहे. म्हणून भाष्यामध्ये ही एक छटा अजून संन्यासकृत, ही त्याची संन्यासकृत वृत्ती आहे, संन्यस्त वृत्ती आहे की काही तो नाहीच आहे कुठे. आणि संन्यासकृत संन्यास वृत्ती निर्माण करणारा, संन्यास आश्रम निर्माण करणारा, स्वतः संन्यस्त वृत्तीने नरनारायण अवतारात राहणारा. आणि संन्यास शब्दाची माऊलींनी ज्ञानेश्वरीत व्याख्या केली आहे. अर्जुना मी आणि माझे ऐसे आठवण, अर्जुना मी आणि माझे ऐसे आठवण, हे जो अखंड करतो तो संन्यासी. विसरले जयाचे अंतःकरण तो संन्यासी जाणं निरंतर, असं माऊलींनी व्याख्या केली आहे. की ज्याला मी आणि माझं, परमात्म्याला एवढंही करून सृष्टी निर्माण करून मी आणि माझं नाही आहे, ते जीवाकडे आहेत ते दिलेलं दायित्व. प्रकृतीच्या विळख्यात येऊन तिलाच तर माया म्हणतात. अहम इदम, हे 2 अहम आणि इदम हे दोन्ही म्हणजे मी आणि माझं, मी आणि माझं, हे माझं आहे, हे माझं आहे. हे प्रकृतीच्या विळख्यात येऊन पडल्यानंतर प्रकृतीचे धर्म आहेत हे दोन्ही. भगवंतांजवळ दोन्ही नाही, तो संन्यस्त आहे, त्याला कशाचाही फरक नाही. निर्माण केलं संन्यासकृत ही संन्यस्त वृत्ती आहे. अर्जुना मी आणि माझे ऐशी आठवण, विसरले जयाचे हे जीवांविषयी केलेलं आहे, पण त्याचे लक्षणच आहे कशातही गुंतत नाही. पद्मपत्र मेवा मसा
आणि म्हणून भगवंतांचं एक नाव ज्याचा आपण विचार करतो आहोत 7 क्रमांकाचं संन्यासकृत, इतक्या विस्ताराने आचार्यांनी भाष्यात उल्लेख केला आहे. 8 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं शम. शम दम आपण नाव ऐकतो, याचा अर्थ भगवद्गीतेतही आहे, शमाची व्याख्याही आहे. वासनारहित शांत आणि प्रसन्न स्थितीत मनाला ठेवणं हे शमाचं स्वरूप आहे. वासनेचा विळखा असतो जीवाला, हे हवं ते हवं ते हवं, याला इच्छेचंच एक स्वरूप वासना आहे. अखंड जीवन जगताना मला आता हे हवं, नवीन कब्बशा हव्या, नवीन डायनिंग टेबल हवा, नवीन पडदे हवे, सतत प्रपंच आणि घर सजवण्याची क्रिया जन्मभर जीव करतो. ही इच्छा शेवटी वासनेत जाते. इतक्या वासना प्रकोपाला जातात शेवटी की त्याने चित्त ढवळल्या जातं, चित्त शांत राहत नाही, आंदोलित होतं. जरा अशी ॲडव्हर्टाईज टी व्हीवर पाहिली की लगेच ते आणायला मनुष्य जातो. आणि सध्या तर सगळा मीडियाचा जमाना आहे, त्यामुळे या मीडियाच्या काळामध्ये सगळं मीडियावर पाहून पाहून वासना भडकतात. अशी सगळ्या क्रिया, अशा ॲडव्हर्टायजेस येतात आणि त्यांनी शांतता भंग पावते. पण शमशब्दाचा अर्थ आहे वासनारहित शांत प्रसन्न स्थितीत मनाला ठेवणं हा शमशब्दाचा अर्थ आहे. ते ज्याचं स्वरूप आहे तो कोणत्याही स्थितीमध्ये भगवान आंदोलित होत नाही, क्षोभ होत नाही. म्हणून पुढच्या नावाशी संबंध आहे त्याचा. म्हणून भगवंतांचं एक नाव 8 क्रमांकाचं या श्लोकातलं शम असं आहे. 9 क्रमांकाचं नाव शांत आहे. शमाशी संदर्भ आहे. ज्याच्याजवळ शम नाहीच, शांत झालेला नाही, शम नाहीच, क्षुब्ध न होणारा, विषय सुखाची आसक्तीच भगवंताला नसल्यामुळे ज्याचे मन बुद्धी इंद्रिय कधी क्षोभच पावत नाही, त्याला कशाची आसक्तीच नाही. वास्तविक त्याला काही कार्यही नाही. अवतारात तो करून दाखवतो. अवतारवाचक शब्द जर मानला तर नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यम वर्त एवच कर्मणी असं भगवान गीतेत बोलले ना. त्याला मन बुद्धी इंद्रिय कधी क्षोभ पावत नाही. अवतारामध्ये कधी कधी वाटतं आपल्याला की हा क्रुद्ध झाला आहे, जसं प्रभू रामचंद्र समुद्रावर क्रुद्ध झाले, ताटकीवर क्रुद्ध झाले, पण त्यांचा मूळ स्वभाव पिंड मात्र शांत असाच आहे. ते शांत स्वरूपच आहे. रामरक्षमध्ये रामांचं वर्णन येतं पहा. राजेंद्रम सत्यसंधम दशरथ तनयम श्यामलम शांतमूर्तीम, हा श्लोक आपण म्हणतो. श्यामलम शांतमूर्तीम, क्षुब्ध नाही होत, कशाने स्तब्ध होत नाही, विषयाची आसक्तीच नाही, काय मिळवायचंच राहिलेलं नाही. फक्त एक कार्य म्हणून दुष्टांचा संहार करून धर्माची घडी नीट बसवण्याकरता भगवान येतात. पण अंतःकरणाने तिथे अजिबात लिप्त होत नाही. नमे द्वेष्योस्ती नमत प्रिया, मी कोणाचा द्वेषही करत नाही, मला कोणी प्रिय नाही. त्यांचं वर्णन करणारा श्लोक रोज आपण इथे म्हणतोय आहे पंचपदीमध्ये. शांताकारम भुजगशयनम, पूर्ण श्लोक नाही पाहणार आपण. हे श्री विष्णूंच्या ध्यानाचा श्लोक आहे. शांताकारम, शांती करोती स शांताकार, शांत आकारम अशी त्याची फोड नाही आहे. शांती करोती सह शांताकार, जो शांतता आहेच पण इतरांना भक्तांना सुद्धा शांती प्रदान करून देऊ शकतो नाही, देतोच साधनेनंतर. म्हणून त्याचं एक नाव शांत असं आहे. भृगु ऋषींची कथा येते अनेक पुराण ग्रंथांमध्ये, ती पुनरुक्तीने येते. भागवतातही आहे दशमस्कंदामध्ये. भृगु ऋषींना एकदा सर्व देवांची परीक्षा घ्यायला पाठवलं. 3 मुख्य देव त्यांची, ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव. आणि भृगु ऋषी म्हणाले मी करीन परीक्षा की यांतला सर्वात शांत देव कोण आहे. आणि त्या लीलेमध्ये भगवान श्री विष्णू त्यांनी सांगितलं की हे सर्वात शांत आहेत. कारण इतर ठिकाणी गेले, त्यांनी महादेवांचं वर्तन पाहिलं, ब्रह्मदेवाचं पाहिलं, त्यांना ते आवडलं नाही, त्यांचं स्वागतही झालं नाही. श्री विष्णूंकडे गेले, आता क्षीरसागरावर ते गेले, लक्ष्मी देवी यांचे पाय चुरतात आहे, दाबतात असं पाहिलं, राग आला आणि त्यांच्या छातीवर लाथ मारली असं वर्णन आहे. आणि मग तरी भगवान शांत म्हणतात, उलट म्हणतात की माझं हृदय अत्यंत कठोर आहे बरं का मुनिवर, आपले पाय चरण कोमल आहेत, आपल्याला काही व्यथा झाली असेल, पीडा झाली असेल, क्षमा करा. इतका शांत. वास्तविक लाथ त्यांनी मारली, वेदना यायला झाल्या असतील की नसतील माहीत, पण हा क्षुब्ध झाला नाही, शांत राहिला, क्षुब्ध नाही झाला, अंतःकरण हलू दिलं नाही, त्यांना काही अपशब्दही बोलले नाही, त्यांचा अपमानही केला नाही, शांत राहिले. उलट त्यांना विचारलं काही आपल्याला पीडा झाली का. भृगु ऋषींनी
जाऊन सांगितलं देवलोकामध्ये ब्रह्मसभेमध्ये की सर्वात शांत देव हा विष्णू आहे. आणि म्हणून या कथेचाही संदर्भ आहे इथे आचार्यांनी दिलेला. आणि भगवंतांचा म्हणून शांत स्वभाव. अजून एक छटा आचार्यांनी भाष्यात दिली आहे. उथळ स्वभाव नाही, अत्यंत विचार, चिंतनशीलता, गंभीरता यांच्या स्वभावात आहे. म्हणून अफाट विश्वनिर्मिती करतो ना, पण अतिशय शांततेने करतो. त्या जीवांच्या पूर्वकर्मांप्रमाणे, वासनांप्रमाणे त्यांना तसे तसे देह प्रदान करतो, प्रकृतीच्या सान्निध्यात ठेवतो. पण हे सगळं करताना उथळ विचार नाही आणि काही गडबड घोटाळा नाही की या जीवाचं त्याला दिलं असं नाही. शांत निर्विकारपणे विचार चिंतन करून त्या जीवांची बीज सुरक्षित ठेवून ती पुन्हा तशाच पद्धतीने अंकुर पावतील अशी व्यवस्था अतिशय शांतने करतो. उथळ स्वभावाचा नाही असं आचार्याने लिहिलेलं आहे. आणि पार्शलिटी नाही करत, भेद नाही करत कोणामध्ये. ज्या जीवाची जी कर्म तसे त्याला वासनेच्या संगे जन्म घेणे लागेप्रमाणे हे सर्व करतो. म्हणून अविचलपणे निर्विकारपणे सृष्टी निर्मिती करतो. आणि म्हणून याचं एक नाव शांतमध्ये उथळ स्वभाव नाही, विचार चिंतनशीलता गंभीरता आहे, म्हणून याचं नाव शांत असं आहे. 10 क्रमांकाचं नाव या श्लोकामधला आहे श्रोतो, निष्ठा. निष्ठा शब्दाचा अर्थ स्थिती असा होतो. स्थिती असा होतो सर्व काही ज्याच्या आश्रयाने स्थिर राहते. शेवटी सर्व काही परमात्म्याच्या आधाराने स्थिर राहते. सगळी सृष्टी चंद्रसूर्यांपासून सगळी जीवसृष्टी, संपूर्ण भूतसृष्टी जे निर्माण झालेलं जे जे काही आहे त्याला भूत म्हणतात. ही सगळी भूतसृष्टी, तिन्ही लोक, 14 भुवन, यक्ष किन्नर गंधर्व चारण नागलोक सगळे जे याच्या आश्रयाने शेवटी राहतात. मूळ आधार याचा. आणि एवढं करून अत्यंत स्वतंत्र याच्या आधाराने राहतात असं सांगणारी श्रुती आहे. स्वतंत्र स्वे महामनी तिष्ठती सर्वाधारम. सर्वाधारम म्हणजे सर्व सृष्टीचा एकमेव आधार परमात्माच आहे, ज्याच्या अधिष्ठानावरती ही सगळी सृष्टी विकसित होते, निर्माण होते, पुन्हा संपते. वास्तविक हा निर्विकार आहे, अविनाशी आहे. अविनाशी तो तद्विद्ये येन सर्वमिदं ततम असा श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये. पण तरी देखील भगवान हे सगळं निर्विकारपणे सर्व निर्माण करतात. एवढे करून एवढी सृष्टी निर्माण करतो. अनंत कोटी ब्रह्मांड दिवी सूर्य सहस्रस्य असं वर्णन आहे. करोडो सूर्य आहेत आकाशात. कोणापासून निर्माण झाले? भगवंताने निर्माण केले. मग त्यांच्यात काही क्षिती आली का? कमी झालं का? नाही. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते असं शांतीपाठ आहे उपनिषदांचा. त्याच्यात काही कमी होतही नाही, तसा या तसाच राहतो. इतकं सगळं निर्माण करतो. सर्व सृष्टी, जीव, भूत, वनस्पती, जलजा, 9 लक्षाश्च 10 लक्षाश्च पक्षिणा, सगळे 84 लक्ष प्रकारचे प्राणी आणि योनी निर्माण करतो. पण हा तसाच राहतो, याची स्थिती तशीच राहते. ती भंगत नाही, कमी होत नाही, जास्त होत नाही. आणि म्हणून याचं जे स्वरूप आहे ते सत्ता मात्र स्वरूपात्मा असं पण एक श्रुती आहे कैवल्य उपनिषदामध्ये. सत्ता मात्र, ज्याच्या सत्तेवर अधिष्ठानावर, कारण संपूर्ण सृष्टीचा अधिकारण परमात्मा आहे असं भाष्यात आचार्यांनी म्हटलं आहे. आणि म्हणून निष्ठा हे नाव त्याला दिलेलं आहे. अत्यंत निष्ठेने आपल्या कार्यात असणारा, स्थिती असणारा भगवान आहेत. याचं जे धर्म आहेत, स्वरूप धर्म, ते सच्चित आनंद आहेत. सच्चित आनंद, अखंड त्या सच्चित आनंद या धर्मांमध्ये तो स्थित आहे. ती स्थिती बिघडत नाही. सत म्हणजे अखंड आहे, आहे, आहे. अहमेवा समेवाग्रे नान्यत यत् सदसत्परम पश्चादहि यदेतच्च यो शिष्येत स्वस्म्यहम. चतुश्लोक भागवतात वर्णन येतं. अहमेवा समेव, आहे, आहे, आहे. सच्चित आनंद रूपाने आहे. चित म्हणजे ज्ञान, अखंड ज्ञानरूपता. इतकं ज्ञान जगाला प्रदान भगवान करतात. सगळ्या ज्ञानाचा कुरुठाच आहे. जे ज्ञानाचा कुरुठा माऊलीने वर्णन केलं आहे, निधी आहे. पण कधीही त्यात कमतरता येत नाही. जसं या तसं ज्ञान शिल्लक राहतं. म्हणून आचार्यांचं अष्टक आहे. परापूजेतलं पहिलं अष्टकातलं पहिलं चरण फक्त पाहू आपण. अखंडे सच्चिदानंदे निर्विकल्पैक रूपिणी स्थिते द्वितीय भावेस्मिन कथम पूजा विधीयते. पूजेविषयी आहे.
अखंडे सच्चिदानंदे, जो अखंड आपल्या सच्चित आनंद धर्मामध्ये स्थित आहे, निष्ठा आहे. स्थित असणे याला निष्ठा म्हणतात. अखंडे सच्चिदानंदे निर्विकल्पैक रूपिणी स्थिते द्वितीय भावेस्मिन, स्थिते अद्वितीय भावेस्मिन. आता तो अखंडे सच्चित आनंद रूप आहे, निर्विकार आहे. कारण निर्गुण निराकार ब्रह्मवस्तूचं वर्णन काय केलं आहे? निर्गुण निराकार, आकारच नाही. मग आकार नाही म्हणजे दुसरा कोणी पाहिजे, द्वैत नाही म्हणजे त्यामुळे त्याची पूजा करता येत नाही असं त्या अष्टकाचं वर्णन आहे. म्हणून आपल्याला इथे त्याचा अखंड सच्चिदानंद इतकंच आपल्या सध्या उपयोगाचं आहे चरण. सच्चित आनंद स्वरूपात जे अखंड त्याचं स्वरूप आहे, ही निष्ठा आहे. ते भंगतही नाही, कमी होत नाही. आणि एवढं असून सगळी उत्पत्ती स्थिती लय ईश्वर भूमिकेत आल्यावर करतो. पण ब्रह्मस्थिती असताना एषा ब्राह्मी स्थिती पार्थ असं वर्णन आहे. पुढच्या नावात ते येईलच. म्हणून भगवंतांचं 10 क्रमांकाचं नाव आहे श्लोकातलं निष्ठा असं आहे. 12 नाव आहेत. 11 क्रमांकाचं नाव शांती हे असं आहे. मग असे शांत आलं. शांत असणं ज्याचा स्वभाव आहे म्हणून तो अखंड शांती स्वरूप आहे. आणि या अखंड असलेल्या शांत स्थितीला शांती तो आहे, तिला शांती म्हणतात. तिला ब्राह्मी स्थिती म्हणतात. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्त उमय्यते, हिला ब्राह्मस्थिती म्हणतात. ही अखंड चित्तात जर असली तर असा मनुष्य म्हणजे परमात्म्याविषयी चिंतन सुरू आहे. शांती ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती, भगवद्गीतेच्या अंतिम 18व्या अध्यायात बोलल्या गेलं आहे. हे जीवाच्या संदर्भात आहे. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती, शोकही नाही, इच्छा कांक्षी म्हणजे कशाची इच्छा नाही, आकांक्षा नाही, हेतू नाही, ध्येय नाही, पण आहे. आणि त्यामुळे ब्रह्मरूप स्थिती हे ज्याची स्वतःची स्थितीच आहे ती शांती स्थिती आहे. शांत आहे पण अखंड त्या शांत स्वरूपामध्ये राहणारा, स्थितीने राहणारा, म्हणून त्याचं एक नाव निष्ठानंतर शांती पण आहे. निष्ठाच्या आधीचं नाव शांत आहे. या तिन्हींचा एक गट आचार्यांनी मांडला आहे. शांत, निष्ठा आणि शांती. शांततेची निष्ठा म्हणजे स्थिती अखंड असणारा म्हणून शांती याला म्हणतात असं आचार्यांनी वर्णन केलं आहे. आणि श्रोते हो, या श्लोकातलं अंतिम नाव 12 क्रमांकाचं नाव आहे परायणम. संधी विग्रह केला आचार्यांनी. पर आयनम. पर म्हणजे श्रेष्ठ, सर्वात श्रेष्ठ ज्याचं आयन म्हणजे आयतन म्हणजे घर आहे. परायणम उत्कृष्ट निवासस्थान भगवंतांचं. उत्कृष्ट निवासस्थान असलेला वैकुंठ म्हणा, द्वारका म्हणा. द्वारकेची निर्मिती भगवंतांनी कशी केली कथा आहे. जरासंधांचं आक्रमण झालं, तिकडनं कालैवन आहे, तर भगवंतांनी बोलावलं विश्वकर्म्याला आणि सांगितलं आजच्या एका रात्रीतून मला उत्तम धाम समुद्रात बनवून दे. हे अवतारामधलं वर्णन आहे. अयोध्या म्हणजे साकेत धाम त्याला म्हणतात. द्वारिका अत्यंत उत्तम स्थान आहे. ती उत्तम म्हणजे दिसाच्या दृष्टीने द्वारका सुवर्णाचीच आहे, पण साकेत भूमी ह्या 2 अवतारांच्या उपस्थितीमुळे, सान्निध्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि त्यामुळे परायनम पण ईश्वर स्वरूपात याचा विचार करताना उत्कृष्ट निवासस्थान वैकुंठ, गोलोक ही उत्तम निवासस्थान. ही का उत्तम सगळ्यामध्ये? कारण यद्गत्वा न निवर्तन्ते, ज्या ठिकाणी गेल्यानंतर या जीवाला पुन्हा जीवरूप जन्म घ्यावा लागत नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम, तिथे परशब्द आहे. ते माझं परमधाम आहे. कारण परमधामच शब्द आहे. परम म्हणजे अत्यंत श्रेष्ठ, त्याशिवाय दुसरं श्रेष्ठ स्थानच नाही. मग सर्व जीवांची गती अंतिमता तिथेच आहे. आणि भौतिकातल्या आपल्या आयतन घराविषयीच्या संकल्पना बदलतात, काळाप्रमाणे बदलतात, परिस्थितीप्रमाणे बदलतात. अगदी लहानशी झोपडी एखादा बांधू शकला गरीब मनुष्य तरी त्याच्यासाठी ते उत्कृष्टच निवासस्थान आहे. थोडा गावात आला, 2 खोल्यांचं घर बांधलं मोठ्या गावात, तेही घरच आहे. अजून मोठ्या शहरात गेला, 2, 3, 4, 5 BHK घेतलं, तेही घरच आहे. प्रत्येक जण मला चांगल्या घरात राहायला मिळालं पाहिजे अशी अपेक्षा ठेवतो, करतो, तसे प्रयत्नही करतो. उत्कृष्ट माझं निवासस्थान असलं पाहिजे हे भगवंतांच्या निवासस्थानावरून जीवांना तशी प्रेरणाही होते. म्हणून प्रत्येकजण आपलं कोणी लक्झरी फ्लॅट पुढे घेतील, 2 BHK का पुष्कळ,
आणि डुप्लेक्स वगैरे आजकाल शहरांमध्ये. पण निवासस्थान माझं उत्तम असावं असं जीवांना त्याच्या निवासस्थानामुळेच प्रेरणा ती आहे. कारण भगवंतांचं स्वतःचं निवासस्थान अत्यंत उत्तम आहे. अवतारात ते द्वारका साकेतसारखं आहेत, पण ईश्वर स्वरूपात ते वैकुंठ त्याला म्हणतात. त्या की कैलासधाम किंवा सत्यलोक ब्रह्मलोक ही अत्यंत उत्कृष्ट स्थान आहे. कारण या ठिकाणी जीव गेल्यानंतर त्या ठिकाणी स्वरूपता मुक्ती ते जीव भोगतात आणि त्यामुळे त्या ठिकाणून यावं लागत नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते, पुनरावृत्ती होत नाही, जन्ममरण परंपरा संपतं. असं ज्याचं स्वरूप आहे, ज्याच्या स्थानाचं परायणम म्हणून भगवंतांचं हे नाव या श्लोकामधलं परायणम 12 क्रमांकाचं नाव आहे. श्रोते हो, याप्रमाणे आज आपण भगवंतांच्या 12 नावांचा विचार केला. श्लोक क्रमांक 62 यामध्ये ही दिव्य 12 नावाली नावं पुन्हा एकदा म्हणू आणि मग थांबू आपण. त्रिसामा, सामग साम हा एक गट, निर्वाणम हा वेगळं नाव, बेषणयोग भिषक हा एक गट, संन्यासकृत शम शांत निष्ठा शांती हा एक गट आणि परायणम असे एकंदर 12 नावांचा विचार आपण आचार्यांच्या श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या भाष्याप्रमाणे काही वेळ करण्याचा प्रयत्न केला. आज झालेली ही चिंतन सेवा मी परमपूजनीय सद्गुरूंच्या भगवान श्रीकृष्णांच्या चरणी समर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.